माझे नाव स्वरूपा आहे. मी एका गरीब कुटुंबातील सदस्य आहे. माझ्या सासरी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आम्ही सगळेच एकत्र मिळून राहत होतो. माझ्या मुलीचे तिचे काकांवर इतके प्रेम होते की ती तिच्या काकांच्या हातानेच रात्री जेवायची आणि जर मी तिला माझ्या हाताने जेवण भरवले तर ती रडायची. काका पुतणीमध्ये असलेले एवढे प्रेम पाहून मला खूप आनंद झाला होता. पण हैराण करण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हाही मी माझ्या दिराच्या लग्नाची गोष्ट करायची तेव्हा माझी मुलगी काहीतरी कमी दाखवून नकार द्यायची. एक दिवस मी अंधार करून माझ्या मुलीच्या खोलीत तिचे कपडे घालून गेली. मला मुलीच्या खोलीत जाऊन 5 मिनिटेही झाली नव्हती की माझी मुलगी असे काही बोलली. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अनेकदा आईवडिलांना काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यांची मुले असे काही काम करतात ज्याबद्दल आईवडिलांनी कधी विचारही केलेला नसतो. माझा नवरा खूप लवकर हे जग सोडून निघून गेला होता. देवाने मला एक सुंदर मुलगी दिली होती. माझ्या सासरी माझा एक दीर होता जो माझ्या नवऱ्यापेक्षा वयाने लहान होता. एक मूल झाल्यानंतर मला दुसऱ्या मुलाची अपेक्षा नव्हती आणि माझा नवराही लग्नाच्या 5 वर्षांनंतर मला सोडून निघून गेला होता. माझा नवरा मिळून 2 भाऊ होते. माझा दीर अतुल, ज्याने मला नेहमी त्याच्या आईसमान मानले होते. कारण माझ्या नवऱ्याचे आई वडील या जगात नव्हते. लग्नानंतर मी माझ्या दीराची खूप काळजी घेतली. मी त्याची खूप इज्जत करायची. आम्ही आधी एका खेडेगावात राहत होतो. तिथे आम्हाला आमचे शेजारी खूप त्रास द्यायचे. आम्ही गरीब होतो, त्यामुळे आमचे घरदार सोडून कुठेही दुसरीकडे जाऊ शकत नव्हतो. मी विधवा असल्या कारणाने लोकांनी कोणतीही कसर सोडली नाही मला टोमणे मारण्याची. इतकेच नव्हे तर एकदा आमच्या शेजारी राहणाऱ्या सुमन वहिनीने माझ्यावर असे आरोप केले की माझं त्यांच्या नवऱ्याबरोबर अफेअर सुरू आहे. मी दिसायला सुंदर असल्यामुळे माझ्या शेजारणीला मी अजिबात आवडत नव्हते. माझ्या शेजारी पाजारी जितकीही घरं होती सगळ्यांच्या घरात माझी स्तुती व्हायची. सुमनला मात्र हीच गोष्ट खटकत होती. म्हणूनच ती लोकांच्या नजरेत मला खाली पाडण्यासाठी काही ना काही बहाणा शोधून काढायची. त्यावेळेस माझी मुलगी लहान होती आणि माझा नवरा देखील मेलेला होता. यामुळेच मी काही करू शकत नव्हती. कारण मी स्वतःला खूप लाचार समजायचे. ती माझ्यावर नेहमी वेगवेगळे आरोप लावायची आणि गावातील लोकांनाही तिचे म्हणणे खरे वाटायचे आणि मला कॅरेक्टरलेस म्हणायचे. माझ्या गावातील लोकांचे म्हणणे होते की ते माझे लग्न गावातील एखाद्या गरीब माणसासोबत लावून देणार. पण मला लग्न करायचेच नव्हते कारण माझी मुलगी खूप लहान होती आणि जो माणूस माझ्या मुलीचा स्वीकार करणार नाही अशा व्यक्तीसोबत मी लग्न करू शकत नाही. मला आता मुलीच्या भविष्याची चिंता होती. सुमनने मला इतका त्रास दिला होता की मी खूप टेन्शनमध्ये आली होती. माझे लग्न माझ्या दिरासोबतही झाले नसते कारण तो वयाने माझ्यापेक्षा बराच लहान होता. माझा दीर खूप समजदार आणि चांगला मुलगा होता आणि माझी खूप रिस्पेक्ट करायचा. मी दुसऱ्या कुणासोबत लग्नही करू शकत नव्हते कारण या गावात सुमनमुळे माझे नाव खूप खराब झाले होते. त्यामुळे या गावात तरी सुखी आयुष्य मी जगू शकणार नव्हते. एक दिवस तर हद्दच पार झाली. सुमनने पूर्ण गावात ही बातमी पसरवली की मी माझ्या घरात परक्या माणसांना भेटण्यासाठी बोलावते. माझ्या दिराला जेव्हाही ही गोष्ट कळाली तेव्हा तो म्हणू लागला की वहिनी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण हे घर सोडून दुसरीकडे निघून जाऊ. इथे आपली खूप बदनामी झाली आहे आणि आपल्याला अनुची देखील काळजी घ्यायची आहे. ती एक मुलगी आहे आणि आपल्याला तिला कोणी बरे वाईट म्हटलेला मला अजिबात आवडणार नाही. सुमन खूप वाईट बाई आहे. तिने संपूर्ण गावात तुमची बदनामी केली आहे. आता आपले या गावात थांबणे कठीण झाले आहे. मला तुमची मदत करायची आहे. आपण हे घर सोडून दुसरीकडे कुठेही राहायला निघून जाऊया. मी अतुलला म्हणाले की हे आपलं हक्काचं घर आहे. घर छोटे आहे पण आपण हे घर सोडून कुठे जाणार. अतुल म्हणाला, वहिनी, जग खूप मोठे आहे.
आपण कुठेही अभिमानाने राहू शकतो, पण इथे असे इज्जत घालवून नाही राहू शकत. वहिनी, मी माझी पुतणी आणि तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझं तुमच्या व्यतिरिक्त या जगात कोणीच नाही. आता परिस्थिती अशी आहे की आपलं इथे जगणं मुश्किल झालं आहे. प्रत्येक लोक तुम्हाला घाणेरड्या नजरेने बघत असतात आणि मलाही कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपमानित करत असतात. आणखीन किती दिवस हे सहन करणार आहोत? सुमनने मला संपूर्ण गावात चारित्र्यहीन सिद्ध केले होते की या घरात राहून मी माझ्या अल्पवयीन दीरावरही नजर ठेवते आणि इतर पुरुषांशी संबंध ठेवल्यामुळे मीच माझ्या नवऱ्याची हत्या केली आहे. मी माझ्या पतीसोबत प्रेमविवाह केला होता आणि माझा नवरा शहरातून पळवून मला त्याच्या गावी घेऊन आला होता. माझे सौंदर्य आणि माझ्या प्रेमविवाहाने मला अपमान आणि बदनामीशिवाय काहीही दिले नाही. लग्नानंतर मी माझ्या नवऱ्याच्या घरी येईन तेव्हा मला शांतीपूर्ण जीवन जगता येईल असे मला वाटले होते. पण मला माहीत नव्हते की इथे आल्यावर माझी शांतता संपणार आहे. सुमनसारखी स्त्री माझ्या आयुष्यात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. मी नैराश्याची शिकार झाली. पण आता माझी मुलगी 20 वर्षांची झाली आहे आणि माझा दीरही 35 वर्षाचा झाला आहे. आम्ही ते गाव सोडून रात्रीच्या अंधारात शहरात आलो. माझे माहेर शहरातच होते. मी माझ्या आईवडिलांची सर्वात लहान आणि लाडकी मुलगी होते. माझा नवरा गावावरून शहरात कामाला यायचा आणि तेव्हाच माझे प्रेमसंबंध सुरू झाले. मी एक सुशिक्षित मुलगी होती आणि मला चांगलेच माहीत होते की माझे आईवडील आपल्या शिकलेल्या मुलीचे लग्न खेड्यातल्या कमी शिकलेल्या माणसाशी कधीच करणार नाहीत. मी माझ्या नवऱ्यावर इतकं प्रेम करत होती की मला त्यांच्या न शिकण्याचा अर्थ कधीच समजला नाही, कारण त्यांनी मला नेहमीच खूप आनंदी ठेवलं होतं. म्हणूनच मी त्यांच्या प्रेमात आंधळी होऊन माझ्या आईवडिलांचे घर सोडून गावात स्थायिक झाले. कारण माझ्या नवऱ्याला आईवडील नव्हते, त्याला एकच धाकटा भाऊ होता. त्यामुळे लग्नानंतर मला माझ्या सासरच्या मंडळींकडूनही कोणतीही अडचण आली नाही. माझे लग्न झाले तेव्हा माझा दीर 10 वर्षाचा होता आणि आता आम्ही जेव्हा शहरात आलो तेव्हा आम्हाला खूप समस्यांना सामोरे जावे लागले. माझ्या दीराने भाड्याने घर घेतले. माझ्या पतीने माझ्यासाठी बनवलेले दागिनेही मी विकले होते. आम्ही आमचा उदरनिर्वाह असाच चालू ठेवला. हळूहळू माझ्या दीराला शहरात चांगली नोकरी लागली आणि आमची परिस्थिती आणखीच सुधारली. आता माझी मुलगी तरुण झाली आहे. आम्ही एका छोट्या भाड्याच्या घरात राहतो. माझ्या मुलीला शिवणकाम चांगलं येतं आणि तिने घरीच एक केंद्रही उघडलं आहे आणि माझा दीर लोकांच्या घरांना पेंट करतो. आम्ही खूप साधी माणसं असून शहरात आल्यावर आमचं जगणं आरामात चाललं होतं. जुने दिवस आठवून मला अनेकदा अस्वस्थ वाटायचे, पण नंतर मी स्वतःवर नियंत्रण ठेवायचे. माझ्या धीराने मला खूप सपोर्ट केला आणि त्याने माझ्या मुलीलाही खूप प्रेम दिले. लहानपणापासूनच माझ्या मुलीने तिच्या काकांशिवाय दुसरे कोणालाही पाहिले नव्हते. जेव्हा जेव्हा मी काका आणि पुतणीमधील प्रेम पाहायची तेव्हा माझे मन खूप आनंदी व्हायचे. शहरात आल्यानंतर मी माझ्या शेजाऱ्यांशी फारसे सामंजस्य केले नाही किंवा माझ्या मुलीला जास्त बाहेरही जाऊ दिले नाही. ती फक्त तिच्या कॉलेजसाठी किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायची. नाहीतर मुली टेलरिंग शिकायला घरीच येत असत. मी माझ्या मुलीला खूप समजावायचे की जग खूप वाईट आहे. इथे प्रेमाच्या नावावर फसवणूक होते. माझ्या दीराने त्याच्या पुतणीला नेहमीच खूप प्रेम दिले होते. माझ्या दीराची उंची आणि तब्येत अशी होती की इतकं वय होऊनही तो तरुण दिसत होता. मी जेव्हाही अतुलला लग्नासाठी विचारले तेव्हा तो लग्न करण्यास नकार द्यायचा. तो म्हणायचा की आधी मी अनुचं लग्न लावून देईन, त्यानंतर मी लग्न करेन. मी त्याला म्हणायचे की अतुल, तोपर्यंत तुझे वय खूप होईल. पण तो म्हणायचा की मला माझ्या वयाची पर्वा नाही. मी माझ्या दीराच्या बाबतीत नेहमीच बेफिकीर होती. तो माझ्या मुलीची खूप काळजी घ्यायचा,
खरं तर माझ्या मुलीसोबत एका मित्राप्रमाणे राहायचा. माझ्या धीराने कधीच शिक्षण घेतले नव्हते, पण शहरात आल्यावर त्याने आपली कमाई माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरली आणि त्यानंतर माझी मुलगी जेव्हा मोठी झाली तेव्हा तिने तिच्या काकांना शिकवणी दिली. त्यामुळे माझा धीरही वाचायला आणि लिहायला शिकला होता. या दोघांचे प्रेम पाहून मला खूप आनंद व्हायचा. पण नंतर काहीतरी विचित्र घडायला सुरुवात झाली. इतके विचित्र की मला धक्का बसला आणि मला काळजी वाटू लागली. माझी मुलगी माझ्या हातूनच जेवण करायची, पण काही दिवसांपासून ती हट्ट करत होती की तिला जेवायचे असेल तर काकांच्या हातानेच खाणार. मी माझ्या मुलीला समजावले की तुझे काका झोपलेले आहेत, त्यांनाही सकाळी कामावर जावे लागते, म्हणूनच ते सकाळी लवकर उठतात. तू जेवण करून झोपून घे. परंतु तिचे म्हणणे होते की काकांनाच बोलव, मी माझ्या काकांच्या हातूनच जेवण करीन. मला तिच्या बोलण्याचा राग आला. मी तिला म्हणाली की हे कसलं वागणं आहे, लहान मुलांसारखी हट्ट करत बसली आहेस. इतक्या वेळातच माझा मोठा आवाज ऐकून माझा धीरही अनुच्या खोलीत आला. कदाचित माझ्या मोठ्या आवाजाने त्याला जाग आली असावी. तो म्हणाला, वहिनी काय झालं मोठ्याने बोलायला? मी त्याला सांगितले की तुझ्या हातूनच खायला हट्ट करत आहे. माझे हे म्हणणे ऐकून अतुल हसायला लागला आणि म्हणाला, बस एवढंच ना, काही हरकत नाही, मी तिला माझ्या हाताने खायला घालतो. अनुने अतुलच्या हाताने जेवण केले आणि अतुल जवळपास तासभर तिच्या खोलीतच थांबला. रात्रीचे 11 वाजले होते. मी म्हणाली, तू तिला जेवण भरवता भरवता पूर्ण तासभर घालवलास. तू सकाळी लवकरही उठतो, असाच रात्रभर जागलास तर सकाळी कसं उठणार? तर तो म्हणाला, वहिनी आम्ही काका पुतणी बोलत बसलो होतो, बोलण्यातच थोडा वेळ गेला. मी अतुलला म्हणाली, बोलण्यात वेळ घालवू नकोस, चल जाऊन झोपून घे. मला खूप आश्चर्य वाटायचे की अनुला अचानक काय जिद्द लागली होती की तिला तिच्या काकांच्या हातूनच जेवण करायचे होते. हे बरेच दिवस असेच चालू होते, पण ही एका दिवसाची गोष्ट नव्हती. आता ती रोज तेच करू लागली. ती तिच्या काकांच्या हातूनच जेवण खायची आणि अतुल तिला खायला घालण्यासाठी 2-3 तास आधी तिच्या खोलीतून बाहेर पडत नव्हता. मला वाटले की दोघेही एकत्र टीव्ही बघत असतील, ज्यामुळे ते बिझी राहत असतील. पण जेव्हा मी एक दिवस जाऊन पाहिलं तर तसं काहीच नव्हतं. दोघेही खोलीत बसून फक्त बोलत होते. एके दिवशी 2.5 तासाहून अधिक काळ लोटला होता. मला राग आला की हा काय टाईम आहे का गप्पा मारण्याचा? रात्री 2-3 वाजेपर्यंत कोण इतकं बोलतं? मी जसा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर मी हैराण झाली होती की दरवाजा तर आतून बंद होता. मी जोरजोरात दार वाजवायला सुरुवात केली आणि दार उघडता उघडता 10 मिनिटे लागली होती. मी म्हणाली, हा दरवाजा आतून का लावला होता? आणि मी कधीपासून दार वाजवत आहे, दार उघडायला एवढा वेळ लागतो का? तुम्ही दोघे दार बंद करून आत काय करत आहात? ही काय पद्धत आहे का? अतुल म्हणाला, वहिनी दरवाजा कदाचित चुकून बंद झाला असावा, आम्ही तर टीव्ही पाहत होतो, यामुळे आम्हाला कोणताही आवाज ऐकू आला नाही. मी म्हणाली, तुम्ही लोक रात्री 3 वाजता टीव्ही बघत आहात? ही काय वेळ आहे का टीव्ही पाहण्याची? आणि तुम्ही लोक VIP घरात नाही राहत, जिथे ऑटोमॅटिक लॉक लागू शकतील. हा काही ऑटोमॅटिक दरवाजा नाही, जिथे कडी आपोआप लागेल. मी माझ्या धीराला त्याच्या खोलीत जाऊन झोपण्यास सांगितले आणि पुन्हा असे न वागण्याची ताकीद दिली. मी माझ्या मुलीवरही रागवली. माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण होणार होतं. आता ती लग्नाच्या वयाची झाली होती. ती कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाऊ नये, म्हणूनच मला लवकरात लवकर तिचे लग्न करायचे होते. माझेही लग्न वयातच झाले होते. हे मी एका स्थळ सांगणाऱ्या बाईलाही सांगितले होते. तिने माझ्या मुलीसाठी चांगले स्थळ देखील आणले होते आणि मुलाच्या आईलाही सोबत आणले होते.
मुलीच्या आईने माझ्या मुलीकडे पाहून 2-3 प्रश्न विचारले. यानंतर मी माझ्या मुलीला खोलीत पाठवले. माझा दीर कामावर गेला होता, पण तो काम सोडून घरी कसा आला माहीत नाही, आणि घरी येताच त्याने त्या मुलाशी गैरवर्तन करायला सुरुवात केली आणि त्यांना म्हणू लागला की ही मुलगी चांगली नाही आणि तिने तुमच्यासाठी नाश्ताही तयार केलेला नाही. हा सगळा नाश्ता बाजारातून आणला आहे. तिला तर काहीच येत नाही आणि ती मुलगी वेडी आहे. आणि म्हणू लागला की ही मुलगी सर्वांशी भांडत राहते. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या कॉलेजच्या शिक्षिकेचं डोकं फोडून घरी आली होती. तुमचा विश्वास बसणार नाही, आमच्या घरी तर पोलीसही आले होते. कसे तरी आम्ही हे प्रकरण मिटवले. ती बाई माझ्या दीराकडे आश्चर्याने बघत होती आणि पुन्हा पुन्हा माझ्याकडेही बघत होती. मी खूप अस्वस्थ झाली होती आणि विचार करत होती की अतुल हा काय तमाशा घालतोय, आणि त्यात काही तथ्य नसतानाही तो बोलतच होता. तो खोटं बोलतोय हे त्यालाही माहीत होतं. तो का खोटं बोलत होता माहीत नाही, पण तो त्या लोकांशी खोटं का बोलत होता? माझ्या मुलीने तर कधीही कोणत्याही शिक्षकाचं डोकं फोडलं नव्हतं की शाळेतही कधी कोणाशी गैरवर्तन केलं नव्हतं. मला अतुलकडून अशी अपेक्षा नव्हती. माहीत नाही या मुलाला काय झालं होतं. मी हे पाहून स्वतः हैराण झाली की हा दारूच्या नशेत तर आला नाही ना. तितक्यात मुलाची आई म्हणू लागली की अशा वाईट वागणाऱ्या मुलीशी आम्हाला नातं जोडायचं नाही, आणि खूप वाईट गोष्टी ऐकवून ती निघून गेली. ते गेल्यावर मी अतुलला प्रश्न विचारला की तू हे सर्व का केले? तर अतुल म्हणाला, वहिनी, या लोकांचे चेहरे पाहिले का तुम्ही? हे लोक अजिबात व्यवस्थित दिसत नव्हते. अशा लोकांसोबत मी माझ्या एकुलत्या एक पुतणीचे लग्न करणार नाही. मला तो मुलगा अजिबात आवडला नाही. आमची अनु किती सुंदर आणि तरुण दिसते, आणि तो मुलगा किती वयस्कर दिसत होता. मला हा मुलगा अजिबात आवडला नाही, म्हणूनच मी असे म्हणालो. मी अतुलला म्हणाली की तू एकदा मलाही बोलू शकला असतास. तुला इतका तमाशा घालायची काय गरज होती? तू त्या लोकांना बरे वाईट नाही म्हणालास, उलट त्या लोकांसमोर आपल्याच पुतणीचे नाव खराब केलेस. आता हीच लोक बाहेर जाऊन सगळीकडे आपल्या मुलीबद्दल अशा वाईट गोष्टी पसरवतील, तर आपल्या घरी स्थळ कसे सांगून येतील? अतुल म्हणू लागला, असं काही होणार नाही. वहिनी, जसे तुम्ही विचार करत आहात, असे वाईट लोक पुन्हा आमच्या घरी येऊ नयेत म्हणून मी हे सर्व केले, आणि फक्त त्यांचे घर आणि अतिरेक पाहून तुम्ही त्या लोकांवर मोहित झाला होतात. बघा, आमची अनु किती सुंदर आणि गुणी आहे, आणि त्या मुलाच्या दिसण्यावरून असं वाटत होतं की तो ठीक नाही. आणि त्याच्या आईकडे पाहिले तुम्ही, ती बाई अतिहुशार दिसत होती. मला माझी अनु अशा कोणत्याही मुलाकडे सोपवायची नाही. अतुलच्या या कृतीचा मला खूप राग आला, पण आता जे झाले होते ते झाले. पुन्हा ते लोकांशी बोलून उपयोग नव्हता. जर मी म्हणाले असते की माझा दीर मस्करी करत आहे, तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता. संध्याकाळी अतुल आणि अनु अंगणात समोसे खात बसले होते आणि मनमोकळे हसत होते, पण माझा मूड खराब झाला होता. माहीत नाही त्यांना कोणत्या गोष्टीचा आनंद झाला होता. एके दिवशी मी माझ्या मुलीची खोली साफ करत होती आणि ती तिच्या कॉलेजची परीक्षा द्यायला गेली होती. तिचा मोबाईल घरीच राहिला होता. मी तिची खोली साफ करत असतानाच अचानक तिच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल येऊ लागला. मी फोन उचलला तेव्हा अनुची कॉलेजची मैत्रीण बोलत होती. ती म्हणू लागली, आंटी, इतक्या दिवसांपासून अनुची तब्येत कशी आहे? तिने कॉलेजमध्ये अर्ज करून तिची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिला 2 दिवसांची रजा हवी आहे. मी तिला सांगितले की बेटा, अनु तर आधीच कॉलेजला गेली आहे. तिने कोणताही अर्ज दिलेला नाही आणि प्रत्यक्षात तिची तब्येत पूर्णपणे ठीक आहे.
ती म्हणाली, नाही आंटी, त्या अर्जावर तर तुमची सहीही होती. तिने मला सांगितले होते की कॉलेजमध्ये परीक्षा सुरू होणार आहेत आणि ती परीक्षा देण्यासाठी कॉलेजमध्ये गेली होती. पण तिच्या मैत्रिणीने सांगितले की नाही आंटी, कॉलेजमध्ये परीक्षा सुरू नाहीत, पण अनु खूप दिवसांपासून कॉलेजमध्ये येत नाही. मला खूप काळजी वाटत होती की माझी मुलगी हे का करत होती. अनु कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडायची, मग ती कॉलेजला का जात नव्हती. मी तिच्या मैत्रिणीला सांगितले होते की आपले बोलणे झाले आहे हे तिला सांगू नकोस. आणि कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर मी तिचा मोबाईल तिच्या खोलीत ठेवला. संध्याकाळी मी अतुल आणि अनुला बोलावले. खोलीचे वातावरण अगदी कोर्टासारखे होते. मी स्वतः तिला तिच्या मैत्रिणीच्या कॉलबद्दल सांगितले आणि विचारले की हे सर्व काय आहे आणि तू कॉलेजच्या बहाण्याने कुठे जातेस. तुझी मैत्रीण सांगत होती की तू 5 दिवसांपासून कॉलेजला जात नाही आणि तू एक अर्जही दिला आहेस, ज्यावर तू माझी बनावट सही सुद्धा केली आहेस. तुझी हिंमत कशी झाली खोटं बोलण्याची आणि माझ्या नावाची सही करण्याची. तू हे सगळं काय करत आहेस. अतुल आणि अनु दोघेही मान खाली घालून उभे राहिले, कारण त्यांना माहीत होते की त्यांची चोरी पकडली गेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते. मला खूप राग आला. मी म्हणाली, तुम्ही जे काही केले आहे मला खरं सांगा, नाहीतर मी तुम्हा दोघांची चांगलीच खबर घेईन. मला चांगलंच माहीत होतं की अतुलने अनुला साथ नक्कीच दिली असणार. मी माझ्या मुलीला सांगितले की मी तुला पैसे देणे बंद करीन, मग पाहतेच तू स्वतःचा खर्च कसा भागवते. तेव्हा अचानक ती म्हणू लागली, आई, मी काही दिवसांची सुट्टी घेतली होती आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत चित्रपट बघायला जायची, पण काकांची परवानगी घेऊनच आम्ही मुली एकत्र पार्कमध्ये फिरायलाही जात होतो. मी म्हणाली, तुला बाहेर फिरायला चित्रपट बघायला रविवार मिळत नाही का. अतुल म्हणाला, वहिनी, चित्रपट बघायला मला जायचं होतं, म्हणून मीच तिला कॉलेजला सुट्टी घ्यायला आणि तुमच्याशी खोटं बोलायला सांगितलं. मी म्हणाली, अतुल, तुम्ही लोक नक्की काय करत आहात. तो म्हणू लागला, बहिणी, मला माफ करा. मी तुमची माफी मागतो आणि तिलाही माफ करा. यामध्ये तिची कोणतीही चूक नाही. मला तसं वाटलं म्हणून मी तिला कॉलेजमधून सुट्टी घ्यायला सांगितली आणि आम्ही एक दिवस मूव्ही पाहायला गेलो आणि एक दिवस पार्कमध्ये गेलो. त्या दोघांचे वागणे मला अजिबात समजत नव्हते की हे दोघं नक्की काय करत आहेत. घरात माझा दीर आणि माझी मुलगी असेच विचित्र वागत होते. आता मी त्या दोघांवर बारीक नजर ठेवू लागले. दोघेही घरात खूप आनंदाने हसत मस्करी करायचे, तर कधी कधी एकमेकांशी 2-2 तास गप्पा मारत बसायचे. काका आणि पुतणीमध्ये खूप जास्तच प्रेम होते. या दोघांना एकमेकांशिवाय इतर कोणीही दिसत नव्हते. दरम्यान मी अनुसाठी दुसरे स्थळ शोधण्यास सुरुवात केली होती आणि माझ्या दिराला सांगितले होते की जर तुला त्या मुलामध्ये काही दोष आढळला तर मला सांग. लोकांसमोर तमाशा करण्याची गरज नाही, कारण तुला हेही माहीत नाही की असे केल्याने तुझ्या स्वतःच्या पुतणीचीच बदनामी होते आणि अशा प्रकारे तुझ्या पुतणीसाठी स्थळ येणेही बंद होतील. हे ऐकून माझ्या धीराने खूप विचित्र गोष्ट सांगितली. तो म्हणाला की माझ्या पुतणीला स्थळांची कोणतीही कमी नाही. मी अतुलला म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे. याचा नेमका अर्थ काय आहे की स्थळांची गरज नाही. माझा दीर म्हणू लागला की वहिनी, माझ्या तोंडून चुकून हे शब्द बाहेर पडले, असे काही नाही. मी तर माझ्या दीराला आणि माझ्या मुलीला आता खूपच जास्त कंटाळले होते. ते काय करत राहतात माहीत नाही. हे माझ्यामुळेच झाले आहे की मी माझ्या दीराला आणि मुलीला जास्त सवलत देऊन ठेवली आहे. यावेळी मी माझ्या मुलीसाठी जे स्थळ शोधले होते
त्यातून कोणतीही चूक काढू शकत नव्हते. मुलगा खूपच कमी वयाचा होता. तो दिसायलाही देखणा होता. त्यांचे कुटुंबही खूप चांगले होते आणि ते एका श्रीमंत कुटुंबातील होते. त्यांचे आई वडील बँकेत कामाला होते. तो मुलगा देखणा आणि गोऱ्या रंगाचा होता आणि माझ्या मुलीपेक्षा वयाने जास्त मोठाही नव्हता, उलट तिच्याच वयाचा असेल. आणि त्या मुलालाही माझी मुलगी आवडली होती, कारण माझी मुलगी खूप सुंदर होती. मी जेव्हा माझ्या दिराकडे पाहिले की आता त्याला त्यांच्यात कोणताही दोष सापडत नाही, अतुल चेहऱ्याने खूप अस्वस्थ दिसत होता. त्या लोकांनी सांगितले की आम्हाला तुमची मुलगी आवडली आहे आणि लवकरात लवकर लग्नाचा सोहळा पार पाडून लवकरात लवकर लग्न करून तुमच्या मुलीला आमच्या घरी घेऊन जायचे आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि त्यांनी जे सांगितले ते मला खूप आवडले. ते म्हणाले, आता आम्ही तुमच्या घरी आलो आहोत. एकदा तुम्ही आमच्या घरी या आणि सर्व माहिती मिळवून घ्या. त्यानंतर सर्व गोष्टींवर बसून चर्चा होईल आणि लग्नाची तारीखही निश्चित केली जाईल. मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे त्यांनी लगेच आम्हाला त्यांच्या घरी येण्यासाठी इन्व्हाइट केले. मी पण म्हटलं की आम्ही 2 दिवसांनी तुमच्या घरी येऊ. ते आमच्या घरातून निघून गेल्यावर माझा दीर म्हणू लागला की आपण इथे आपली अनुला द्यायची नाही. मी अतुलकडे आश्चर्याने पाहिलं, जणू त्याला माझ्या मुलीचं लग्न होऊच द्यायचं नाही. मी म्हणाली, का नाही करणार? या नात्यात काय खराबी आहे? अशी नाती नशीबवाल्यांनाच मिळतात. एवढं सुशिक्षित नातं आहे की मी माझ्या मुलीचं इथे लग्न करायला तयार आहे. आणि नशीब माना की तुमच्या पुतणीचे भाग्य चांगले आहे. मी तर माझ्या मुलीचे लग्न याच कुटुंबात करीन आणि तेही लवकरात लवकर. असे नको व्हायला की हे स्थळ आपल्या हाताबाहेर निघून जाईल. ते लोक खूप श्रीमंत आणि सुशिक्षित आहेत. तसेच त्यांनी कुटुंबातील सुनेवर कोणतीही बंधनं लावलेली नाहीत. मला त्यांचे म्हणणे खूप आवडले की ते म्हणाले की 2 दिवसांनी तुम्ही तुमच्या मुलीलाही सोबत आमच्या घरी घेऊन या, म्हणजे दोन्ही मुलं आपापसात बसून बोलून घेतील, कारण दोघांनाही आपलं आयुष्य एकत्र घालवायचं आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी बोलणे खूप महत्त्वाचे आहे. मला त्यांचं हे वागणं खूप आवडलं, कारण लग्नाआधी मुलगा मुलगी बोलू देणारे फार कमी लोक असतात. मी माझ्या दिराला आणि मुलीला सांगितले की लग्न तर याच नात्यात होणार. माझ्या या वक्तव्यावर दोघेही शांत झाले. मी त्यांचे मौन हो म्हणून घेतले, कारण त्याचा अर्थ असाच आहे. मी मुलाच्या घरी जायची तयारी करू लागली. मी अनुसाठीही छान ड्रेस तयार केला होता आणि माझ्यासाठीही चांगली तयारी केली होती. पण जेव्हा आम्ही 2 तासांनी त्यांच्या घरी जायला निघणार होतो, तेव्हा अतुल आणि अनु दोघेही घरात नव्हते. ते दोघेही मुलाच्या घरच्यांसाठी भेटवस्तू घ्यायला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते. कारण रिकाम्या हाताने जाणे चांगले नाही. पण दोघेही बाजारात जाऊन 2-3 तास उलटून गेले होते. ते अजून घरी परतले नव्हते. त्यांनी आम्हाला दुपारच्या जेवणासाठी बोलावले होते आणि दुपारचे 3 वाजले होते आणि जेवणाची वेळही झाली होती. आम्हाला उशीर झाला तर त्यांना काय वाटेल, हा आमच्या सन्मानाचा आणि अपमानाचा विषय होता. मी अतुलला फोन केला तेव्हा तो अजिबात कॉल रिसीव्ह करत नव्हता आणि जेव्हा तो काही वेळाने कॉल रिसीव्ह करायचा तेव्हा तो म्हणायचा की आम्ही रस्त्यातच आहोत, घरीच येत आहोत, ट्रॅफिकमध्ये अडकले आहोत, त्यामुळे उशीर होत आहे. पण काही वेळाने माझ्या दिराने त्याचा मोबाईलही बंद केला आणि माझ्या मुलीचा नंबरही बंद येत होता. मी त्यांचे दोन्ही नंबर परत परत ट्राय करत होती. आता मी खूप टेन्शनमध्ये आली होती. दोघांचेही नंबर बंद होते. संध्याकाळचे 4 वाजून गेले होते आणि अजूनही माझ्या दिराच्या आणि मुलीचे घरी परत येण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मुलांची घरची लोक पुन्हा पुन्हा फोन करत होती की तुम्ही येत नाही का? मी काही ना काही बहाणा करून त्यांना सांगत होते की मी थोड्या वेळाने येत आहे.
त्या लोकांसमोर मला खूप लाज वाटत होती. मी स्वतः एकटीने जाण्याचा विचार केला, पण जर त्यांनी मला विचारले असते की तुमची मुलगी आणि धीर कुठे आहेत, ते सोबत का आले नाही, तर मी त्यांना काय उत्तर दिले असते? संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मी माझा फोन बंद केला होता, कारण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस माझ्यात नव्हते. रात्रीचे 8 वाजले होते. तेव्हा काका आणि पुतणी दोघेही हसत हसत घरात शिरले होते. मला दारात उभी असलेली पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले होते. मी म्हणाली, तुम्हा दोघांनाही जाऊन 8 तास झाले आहेत आणि तुम्ही लोक अजूनही गिफ्ट आणायला गेले होते. माझा धीर काही बोलणार होता की मी माझ्या धीराच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली की ही काय फालतूगिरी लावली आहे. कुठे होतात तुम्ही दोघं आतापर्यंत? आजवर पहिल्यांदा मी माझ्या धीरावर हात उचलला होता, कारण तो माझ्या मुलीला बाजारात घेऊन गेला होता. मी म्हणाली, तुम्ही लोकांनी माझी किती मान खाली घातली आहे याची कल्पना आहे तुम्हाला? माझी मुलगी शांतपणे उभी होती, पण अतुल म्हणू लागला, वहिनी, माझे म्हणणे नीट ऐकून घ्या. त्या घरात मी माझ्या पुतणीचे लग्न होऊ देणार नाही. मी म्हणाली, काय प्रॉब्लेम आहे? सर्व काही ठीक आहे, घरदार, कुटुंब, मुलगा, त्याचे आई वडील. आता तुला काय प्रॉब्लेम आहे? आता काय कमी काढणार आहेस मुलामध्ये? यावर अतुल म्हणाला, हा मुलगा कितीही चांगला झाला तरी मला माझ्या पुतणीचे लग्न या मुलाशी लावून द्यायचे नाही. अनु म्हणाली की मला कोणाशीही लग्न लावून द्यायचे नाही. असे सांगून दोघेही घराच्या आत निघून गेले आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. माझा धीर माझ्याशी कधीही मोठ्या आवाजाने बोलला नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध कधीही गेला नाही. मग आज त्याला काय झालं? मी रात्रभर जागून टेन्शनमध्ये होती. मी हे सुद्धा पाहिले होते की अतुल कधीच तिच्या खोलीत रात्रभर थांबला होता. हे लोक आपापसात काय खिचडी शिजवत होते माहीत नाही. एके दिवशी मी तिला माझ्या खोलीत जाऊन झोपायला सांगितले. मला आज तुझी खोली साफ करायची आहे. ती माझ्या खोलीत जाऊन झोपली. मी तिचा ड्रेस घातला आणि तिच्या खोलीत जाऊन बेडवर पडले. मी गाढ झोपेत असल्यासारखे वागत होते. मी गेल्यानंतर तासाभराने अतुलही तिच्या खोलीत आला आणि त्याने अंधारात माझ्याजवळ येऊन विचारले, आज एवढ्या लवकर झोपलीस? असे काय झाले? आज खूप कामं करायची आहेत. मी उठल्यासारखं वागत होते, पण मी माझा चेहरा झाकून ठेवला होता आणि खोलीतही अंधार होता, त्यामुळे माझ्या धीराला मला ओळखता आले नाही. माझा धीर म्हणू लागला, फक्त 24 तास उरले आहेत. मग आपल्याला कुणालाच घाबरण्याची किंवा लपण्याची गरज नाही. आपण जे काही करू ते उघडपणे करू आणि वहिनीही आपल्याला रोखू शकणार नाही. आज मी खूप आनंदी आहे की मी तुला काय सांगू. मी विचारही केला नव्हता की आपण किती भाग्यवान असू शकतो. मी सुद्धा आपल्या भविष्याची स्वप्ने बघायला सुरुवात केली आहे आणि तू बघच, लग्नानंतर आपलं आयुष्य खूप सोपं आणि सुंदर होईल. लग्नाची बातमी ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. माझा धीर या कसल्या गोष्टी बोलत होता आणि तेही आपल्या मुलीसारख्या पुतणीसोबत. तो बोलू लागला, तू तुझ्या लग्नाच्या कपड्यांची व्यवस्था केली आहे ना? नाहीतर असे नको व्हायला की शेवटच्या क्षणी तू हट्ट करू लागशील. मी तर माझी खरेदी सुरू केली आहे. माझ्या धीराने असे म्हणताच मी झटक्यात उठले आणि लाईट चालू केली आणि माझ्या धीराच्या चेहऱ्यावर एक थप्पड मारली आणि त्याला सांगू लागली की तू या कसल्या घाणेरड्या गोष्टी बोलत आहे? तुला कोणाशी लग्न करायचे आहे आणि तू कुणाच्या लग्नात कपडे घालण्याचे बोलत होतास? हे सगळं तुम्ही काय करताय? अतुल, आज सांग, मला संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे आहे. माझा आवाज ऐकून अनु पण तिथे आली आणि माझा हात धरून म्हणू लागली, काकांना मारू नकोस. मी तुला सगळं खरं काय ते सांगते. मी माझ्या मुलीला ओरडून म्हणाली, हो सांग, तुला काय म्हणायचे आहे आणि काय समजवायचे आहे. मी तुम्हा दोघांना अतिरिक्त जास्त प्रेम दिले आहे, याचाच फायदा तुम्ही घेत आहात. हे स्थळ आपल्यासाठी खूप चांगले होते.
तुझा काका तुझं कुठेही स्थळ जोडू देत नाही. तुम्ही लोक घरातून गायब झालात आणि आता इथे बसून तुझे हे काका कसल्या गोष्टी बोलत आहेत. शेवटी हे सर्व काय होत आहे? प्लीज, तुम्हा दोघांनाही माझी शपथ आहे, मला सगळं काही सांगा, नाहीतर मी माझा जीव घेईन. मी अजिबात भानावर नव्हते आणि जे काही तोंडात येत होते ते मी बोलत होते. पण जसे अतुलने मला सांगायला सुरुवात केली, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आधी अतुलने सांगितले की आपल्या गावात राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात मी अडकलो आहे, ज्या गावाने तुम्हाला खूप त्रास दिला आहे, ज्या लोकांचा उल्लेख तुम्हाला या घरात सहन होत नाही. आणि इतकेच काय, सुमन वहिनींचा तरुण मुलगा मोहन, अनु त्याच्यावर प्रेम करू लागली आहे आणि त्याच्याशी लग्न करू इच्छित आहे. आता हा योगायोग होता की आणखी काही, की आम्ही दोघेही तुम्ही तिरस्कार करत असलेल्या लोकांच्या प्रेमात पडलो. मी आपल्या गावच्या प्रमुखाची मोठी मुलगी आहे, जिचे अजून लग्न झाले नाही. तिला तेव्हा भेटलो जेव्हा मी एका माणसाच्या घरी रंगकाम करायला गेलो होतो. ती तिथे आली होती आणि मी तिला पाहताच तिच्या प्रेमात पडलो आणि अशा प्रकारे आमच्या प्रेमाचे रूपांतर खूप खोल प्रेमात झाले. सुमन वहिनींचा मुलगा मोहन अनुला तिच्या कॉलेजमध्ये भेटला. याचप्रमाणे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आम्ही दोघे आमच्याच गावातील लोकांच्या प्रेमात पडलो, ज्यांचा तुम्ही तिरस्कार करता. हे आम्ही तुम्हाला आधी सांगितले असते तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नसता. म्हणूनच आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं आणि आम्ही तासनतास बसून एकमेकांशी याविषयी चर्चा करायचो आणि काय करायचं आणि कसं करायचं यावर गप्पा मारायचो. मी माझ्या आणि अनुच्या लग्नासाठी पैसे गोळा करत होतो आणि आम्हाला दोघांनाही माहीत होतं की त्यांचे घरचे आमच्या लग्नाला कधीच सहमती देणार नाहीत. त्यामुळेच आम्ही चौघांनी घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला की आम्ही आधी कोर्ट मॅरेज करू आणि नंतर हळूहळू तुम्हा सर्वांना ही गोष्ट कळेल, मग तुम्ही लोक आम्हाला माफ कराल. वहिनी, आम्ही आमच्या प्रेमापुढे असहाय्य झालो होतो. आम्हाला तुम्हाला दुखवायचे नव्हते. आम्ही काय करणार, कारण आम्ही प्रेमात होतो. सुमन वहिनींचा मुलगा आणि गावच्या प्रमुखाची मुलगी या दोघांचेही आमच्यावर मनापासून प्रेम आहे. मग तुमच्या इच्छेनुसार लग्न कसे करणार? दरम्यान तुम्ही अनुसाठी स्थळ पाहत होतात, म्हणूनच मी कुठला ना कुठला बहाणा करून तिचे स्थळ रद्द करून घ्यायचो. अनु म्हणू लागली, काका माझ्यावर खूप प्रेम करतात. काकांनी मला नेहमीच साथ दिली. काकांचे लग्न सुद्धा त्यांच्या इच्छेप्रमाणे व्हावे असे तुम्हाला वाटत नाही का? आणि आम्ही आमच्या आवडत्या व्यक्तीसोबत आमचे आयुष्य आनंदाने जगावे असे तुम्हाला वाटत नाही का? अतुल म्हणू लागला, वहिनी, आमची इच्छा नव्हती की तुम्हाला आमच्या लग्नाच्या बातमीची माहिती व्हावी. जोपर्यंत आमचे लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या लग्नाचं हे गुपित तुमच्यापासून लपवून ठेवू इच्छित होतो. म्हणूनच आम्ही बहाणे बनवत होतो. आम्हाला अजून एकमेकांशी बोलायचे होते आणि उद्याचा बेत आखायचा होता. माझी मुलगी आणि दीर हात जोडून म्हणू लागले, आम्हाला माफ करा. उद्या आमचे लग्न आहे. हे ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटत असेल. अनु म्हणू लागली, आई, तूच मला शिकवले होते की माझे वडील या जगात नाही, पण वडील, मित्र आणि भावासारखे काका मला देवाने दिले आहेत. म्हणूनच आम्ही एकमेकांना मदत करत होतो. आम्ही एकमेकांच्या संमतीनुसार आम्ही आमचे जीवनसाथीदार निवडले आहेत. गावातील वातावरणही आता पूर्णपणे बदलले आहे, कारण सुमन आंटींचे निधन होऊन बरीच वर्षे झाली आहेत. आता सर्व काही सुधारले आहे. आता तिथे तुला कोणी काही बोलू शकत नाही, कारण लोक तुझ्या असहाय्यतेचा फायदा घेत असत. आता आपली परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे. म्हणूनच माझ्या आईकडे बोट दाखवण्याची आता कुणाचीही हिंमत होणार नाही. तुझी मुलगी इतकी धाडसी झाली आहे की ती तिच्या फॅमिलीच्या कोणत्याही मेंबरसोबत गैरवर्तन करणाऱ्याचे हातपाय सहज तोडू शकते. अतुल म्हणू लागला, वहिनी, अनु एकदम बरोबर बोलत आहे. सुमन वहिनींचा मुलगा मोहन खूप चांगला आणि शिकलेला आहे.
तो याच शहरात नोकरी करतो, चांगलं कमावतो, चांगलं खातो. मोहनचे आई वडील दोघेही हे जग सोडून गेले आहेत. आता आमच्या अनुला तिथे कशाचीही कमतरता राहणार नाही. त्याचे घरही आता पूर्वीसारखे लहान राहिले नाही. त्याने आपल्या कमाईने घर मोठे केले आहे. आणि गावच्या प्रमुखाची मुलगीही वयाने माझ्या एवढीच आहे. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या सावत्र आईने आजपर्यंत तिचे लग्न केले नाही. म्हणूनच मला तिच्याशी लग्न करायचे आहे. ती माझ्यावर खूप प्रेम करते. मी तिला माझ्या घरचा मान सन्मान देऊ इच्छितो. आणि मला माहीत आहे तुम्ही तिला खूप आनंदी ठेवाल. ते दोघीही बोलत जात होते आणि रडत जात होते. ही गोष्ट खरी होती की हे जर या लोकांनी मला खरं सांगितलं असतं तर मी कधीच हो म्हणाली नसती आणि त्या गावाशी कधीच नाते जोडलेले नसते. पण कदाचित कुणीतरी खरं सांगितलं आहे की जे तुम्हाला नको आहे तेच तुमच्या बाबतीत घडते. मी त्या गावापासून खूप लांब निघून आली होती, पण त्याच गावाशी पुन्हा नातं जोडले गेले. यांना प्रेम झाले तर त्याच गावातील लोकांसोबत. मी एका बाजूला डोकं धरून बसली होती. मला कळत नव्हतं की मी काय निर्णय घ्यावा. ते दोघेही माझ्या पायाजवळ बसले होते आणि त्यांनी माझे पाय पकडले होते आणि म्हणू लागले, प्लीज सहमती द्या आणि आमच्या आनंदात सामील व्हा. आम्ही त्या दोघांशिवाय खुश नाही राहू शकणार. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सांगाल तिथे लग्न करण्यास तयार आहोत, पण आम्ही सुखी राहणार नाही. मी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुम्हाला काय वाटतं? मला तुमच्या दोघांच्या सुखाची पर्वा नाही. मी तुमच्यासाठीच ते गाव सोडून इथे आली आणि तुम्हा दोघांमुळेच मी दुसरे लग्न केले नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य तुम्हा लोकांच्या हाती दिले होते. आता मी तुमच्यासाठी एवढा छोटासा त्यागही करू शकत नाही का? ठीक आहे, मला गावी जाऊन मोहनशी काही बोलायचे आहे. अतुलला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे त्या मुलीच्या घरी स्थळ घेऊन जायचे आहेत. आता लग्न कोर्ट मॅरेज पद्धतीने होणार नाही तर सन्मानाने होणार आहे. तुम्हा दोघांचे लग्न मीच करून देईन. तुम्हाला कोर्ट मॅरेज करण्याची काही आवश्यकता नाही. दोघांनीही मला रडत मिठी मारली. त्या दोघांवर माझे खूप प्रेम होते. शेवटी माझा दीर आणि माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व होते. म्हणूनच मी माझे सर्व सुख अर्पण केले होते. तर त्यांच्या आनंदासाठी मी एवढी छोटी गोष्टही स्वीकारू शकले नसते का? आणि ज्या गावाची गोष्ट होत होती त्या गावातून माझा खूप अपमान झाला होता. पण आता जर सर्व काही ठीक झाले होते, ही खूप वर्ष जुनी गोष्ट आहे, म्हणून मला देखील हे विसरायचे आहे. मी गावी गेले आणि प्रमुखांच्या मुलीला माझ्या दीराच्या नात्याबद्दल विचारले. आणि दुसरीकडे मोहनचे आईवडील मेले होते, पण त्याची बहीण अविवाहित होती. तो त्याच्या बहिणीसोबत आमच्या घरी आला होता. त्याने अनुसोबत लग्नाची मागणी घातली होती. आणि मग एक दिवस मी आपल्या मुलीचा निरोप घेतला होता आणि दुसरीकडे माझ्या जाऊबाईला घरी आणले होते. आता ते दोघेही खूप खुश आहेत आणि आरामात आपले आयुष्य जगत आहे. माझा आनंद तर माझा दीर आणि माझी मुलगीच आहे. म्हणूनच मी सर्व जुन्या गोष्टी संपवल्या. माझी मुलगी तिच्या सासरच्या घरी खूप आनंदात राहते. सुमनचा मुलगा सुमनवर अजिबात गेला नाही. तो खूप हुशार आहे. दुसरीकडे माझी जाऊ पण खूप चांगली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.